आजकाल भारतीयांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता अगदी सर्रास दिसून येते. म्हणजे जवळपास 4 भारतीयांपैकी तिघांमध्ये व्हिटॅमिन डी कमी असतं असं लक्षात आलंय. एवढी व्हिटॅमिन डीची कमतरता वाढण्याचं काय कारण असेल बरं भारतीयांमध्ये? चला आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात यामागची 4 प्रमुख कारणं. नमस्कार, मी डॉक्टर तेजस. जस्ट फॉर हार्ट्सच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. खरं तर भारतामध्ये भरपूर सूर्यप्रकाश असतो. वर्षातले किमान 8 महिने आपल्याला सूर्यप्रकाश मिळतो. आणि व्हिटॅमिन डी याला सनशाईन व्हिटॅमिन असं सुद्धा म्हणतात, कारण की सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात आपल्या त्वचेखाली हे व्हिटॅमिन आपण तयार करू शकतो. मग इतका सूर्यप्रकाश असताना देखील भारतीयांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता इतकी कॉमन का झाली आहे? ह्यामागचं पहिलं कारण आहे की जरी सूर्यप्रकाश भारतामध्ये भरपूर असला तरी आजकाल ह्या आधुनिक जीवनशैलीमध्ये आपण सूर्यप्रकाशात कमी जातो. म्हणजे बरेचसे ॲडल्ट्स किंवा प्रौढ लोक जे आहेत ते दिवसभर ऑफिसमध्ये असतात. तिथे सूर्यप्रकाश नसतो. मुलं शाळेच्या आतमध्ये बंदिस्त असतात. हल्ली उन्हामध्ये खेळण्याचं प्रमाण खूप कमी झालंय. खेळली मुलं तरी बऱ्याचदा इंडोर गेम्स खेळतात किंवा सावलीमध्ये खेळतात. घरी असताना सुद्धा मुलं उन्हात खेळायचं प्रमाण फार कमी आहे. याबरोबरच आपला वाहनांचा वापर हल्ली खूप वाढलाय. म्हणजे पूर्वी लोक एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायला चालत जायचे किंवा सायकलवर जायचे, बैलगाडीतनं जायचे. त्यावेळेला त्यांच्या अंगावरती भरपूर सूर्यप्रकाश पडायचा ह्या प्रवासाच्या दरम्यान. पण आजकाल आपण ह्या वाहनांपेक्षा आपल्या कार्स आहेत किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट असेल म्हणजे बस आहे, ट्रेन आहे, ह्याला जास्ती प्रेफरन्स देतो, कारण की याने आपण लवकर पोहोचतो एका जागी जिकडे जायचं तिथे. आणि या ट्रान्सपोर्ट सिस्टीममध्ये मात्र आपला सूर्यप्रकाशाशी कॉन्टॅक्ट फारच कमी येतो. तर हे सुद्धा एक ऊन आपल्याला कमी मिळण्यामागचं कारण आहे. थोडक्यात काय, हल्ली बदलत्या जीवनशैलीमुळे आपला सूर्यप्रकाशाशी येणारा कॉन्टॅक्ट खूप कमी झालाय. कमी वेळ तो होतोय आणि त्यामुळेच आपल्या शरीरात तयार होणाऱ्या व्हिटॅमिन डीचं प्रमाण पण पर्यायानं कमी झालंय, म्हणजेच त्याची कमतरता दिसायला लागली. आता बघूया दुसरं कारण. दुसरं कारण म्हणजे जो काही वेळ आपण सूर्यप्रकाशात जातो, काही थोडाफार वेळ जो जात असू, त्या वेळेत सुद्धा आपल्या अंगावरती पूर्णपणे फुल स्लीव्हचे कपडे असतात किंवा पूर्ण आपली त्वचा कपड्यांनी झाकली असते. उन्हाने अंग काळं पडू नये किंवा टॅन होऊ नये यासाठी बऱ्याचदा आपण काळजी घेतो. डोक्यावर टोपी घालतो, डोळ्यावरती गॉगल घालतो. त्यामुळे जेव्हा आपण उन्हात असलो तरी सुद्धा तेव्हा आपला उन्हाशी संपर्क फारसा येत नाही. किंवा आपण घरात बसलो असताना खिडकीतनं ऊन घरामध्ये येत असतं. पण असं जेव्हा मध्ये बॅरियर असतं काहीतरी, की अंगावरचे कपडे म्हणा किंवा टोपी म्हणा, गॉगल म्हणा किंवा खिडक्या म्हणा, तर ह्या माध्यमातनं जेव्हा ऊन आपल्यापर्यंत पोहोचतं तेव्हा त्या उन्हाचा तसा म्हणावा तसा फायदा होत नाही किंवा त्याच्यापासून आपल्याला व्हिटॅमिन डी तयार करायला मदत होत नाही. त्यामुळे हे सगळे बॅरियर्स आहेत किंवा अडथळे आहेत सूर्यप्रकाश आपल्या त्वचेपर्यंत पोहोचण्याचे. अजून एक बॅरियर म्हणजे सनस्क्रीन. हल्ली बरेच जण सनस्क्रीन वापरतात जेव्हा उन्हामध्ये जातात तेव्हा. आणि हे सनस्क्रीन आपलं उन्हातले जे UV रेज आहेत सूर्यप्रकाशातले ते ब्लॉक करतात किंवा त्याला आपल्या त्वचेपर्यंत पोहोचू देत नाहीत. आणि ह्या UV रेजमुळेच खरं तर व्हिटॅमिन डी आपल्या शरीरात तयार होत असतं. तुम्ही माझा मागचा व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यामध्ये मी खूप छान पद्धतीने मांडलंय की शरीरात व्हिटॅमिन डी कसं कसं तयार होतं. म्हणजे त्वचेत सुरुवात होते तयार व्हायला, पण तिथून पुढे टप्प्याटप्प्याने ते कसं पूर्णत्वाला जातं आणि फायनल फॉर्म त्याचा कुठे तयार होतो याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर या सिरीजमधला माझा सगळ्यात पहिला व्हिडिओ तुम्ही जरूर बघा. पण व्हिटॅमिन डी हे जे त्वचेपर्यंत ऊन पोहोचून तयार व्हायला पाहिजे ते त्वचेपर्यंत ऊन न पोहोचल्यामुळे त्याची कमतरता जाणवते. आता वळूया तिसऱ्या कारणाकडे. हे कारण म्हणजे आपल्या भारतीयांचा त्वचेचा रंग जर आपण कम्पेअर केला वेस्टर्नर्स बरोबर किंवा पाश्चिमात्य लोकांबरोबर, तर आपला त्वचेचा रंग थोडासा गडद असतो किंवा डार्क शेड असते थोडीशी. आणि असं बघितलं गेलंय की ज्यांची त्वचा थोडीशी गडद रंगाची असते त्यांना जास्त वेळ सूर्यात जावं लागतं किंवा सूर्यप्रकाश अंगावर घ्यावा लागतो जर पुरेसं व्हिटॅमिन डी तयार व्हायचं असेल तर. ज्यांची त्वचा फिकट असते किंवा जे गोरे असतात त्यांना त्या मानाने कमी वेळ सूर्यात बसून पुरतो तो म्हणजे सूर्यप्रकाश तेवढा किंवा तितका वेळ.
तर हे एक मला वाटतं बॅरियर आहे किंवा अडथळा आहे की जो आपल्या सूर्यप्रकाश अंगावर पुरेसा वेळ पडून व्हिटॅमिन डी बनवण्यामध्ये येऊ शकतो, की इतका वेळ काही आपण उन्हामध्ये जात नाही शक्यतो. तर हे तिसरं कारण असू शकतं की भारतीयांमध्ये व्हिटॅमिन डीची डेफिशियन्सी का कॉमन आहे. आणि त्यात चौथं आणि शेवटचं कारण ते म्हणजे आहार आपला भारतीयांचा. भारतीय आपण मोस्टली सगळे व्हेजिटेरियन आहोत, म्हणजे शाकाहारी आहोत. काही जे भारतीय मांसाहारी आहेत ते सुद्धा मांसाहार क्वचित करतात, म्हणजे रोज खात नाहीत मांसाहारी पदार्थ. आपल्या आठवड्यातले काही ठराविक दिवस असतात बघा, की मी सोमवार, गुरुवार, शनिवार खाणार नाही नॉनव्हेज, असे बरेच जण माझ्या पाहण्यातले आहेत. त्यामुळे दररोज नॉनव्हेज खाल्लं जात नाही. आणि तिसरी गोष्ट, जेव्हा आपण नॉनव्हेज खातो तेव्हा ते प्रमाण पण खूप कमी खातो, म्हणजे ॲक्च्युली नॉनव्हेज जे खाल्लं जातं, पोटात जातं, ते फार कमी प्रमाणात जातं. त्यामुळे जे व्हिटॅमिन डी अन्नातनं आपल्याला मिळणार आहे ते व्हिटॅमिन डी आपल्याला खूपच कमी मिळतं आणि ते सगळ्यांना मिळत नाही. तुम्हाला जर उत्सुकता असेल की कुठल्या कुठल्या पदार्थांमधनं व्हिटॅमिन डी मिळतं, तर तुम्ही माझा या पूर्वीचा व्हिडिओ जरूर बघा, ज्यात मी सगळ्या पदार्थांची लिस्ट दिली आहे तुम्हाला, की कशातनं किती व्हिटॅमिन डी मिळतं कुठल्या पदार्थातनं. पण तुमच्या लक्षात येईल तो व्हिडिओ बघितल्यावरती की आपल्या आहारात असे फार कमी स्रोत आहेत व्हिटॅमिन डीचे आणि ते नियमित खाल्ले जात नाहीत आणि खूप कमी प्रमाणात खाल्ले जातात. त्यामुळे भारतीयांच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डीची डेफिशियन्सी दिसून येते. तर तुमच्या आता लक्षात आलं असेल की ही 4 महत्त्वाची कारणं आहेत भारतीयांमध्ये व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी दिसण्याची आणि ती वाढण्याची. तुम्ही तुमचं व्हिटॅमिन डी इतक्यात चेक केलंय का? जर केलं असेल तर ते कमी होतं का? आणि कमी असेल तर या 4 कारणांपैकी कुठलं कारण तुमच्यामध्ये दिसतंय किंवा कुठलं कारण तुम्ही स्पॉट करू शकताय तुमच्या डेफिशियन्सीसाठी, ते मला कमेंट्समध्ये लिहून जरूर कळवा. या 4 कारणांव्यतिरिक्त सुद्धा व्हिटॅमिन डी डेफिशियन्सीची काही कारणं आहेत. ती स्पेसिफिकली भारतीयांमध्ये आहेत असं नाही, पण ती कारणं आहेत आणि आपण आज कारणं बघतोय, तर तीही पटकन बघूयात. त्यामध्ये पहिलं कारण आहे की लठ्ठपणा. ज्या व्यक्ती लठ्ठ असतात किंवा वजन ज्यांचं जास्ती असतं त्यांच्यामध्ये व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी कॉमन आहे. दुसरं कारण, जसं वय वाढतं तसं व्हिटॅमिन डी डेफिशियन्सीचं प्रमाण वाढतं, कारण आपल्या त्वचेखाली व्हिटॅमिन डी बनवण्याची जी प्रोसेस आहे किंवा जी क्षमता आहे आपली, ती वयानुरूप थोडीशी कमी होऊ शकते. आणि तिसरं कारण म्हणजे काही ठराविक औषधं आहेत, काही आजार आहेत, त्यामुळे सुद्धा व्हिटॅमिन डी कमी होऊ शकतं. पण ही झाली कॉमन आणि काही ठराविक कारणं की जी सगळ्यांमध्येच दिसू शकतात, पण भारतीयांमधली प्रमुख 4 कारणं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली आहेत. तुम्हाला या बाबतीत काही प्रश्न असतील, शंका असतील, तर त्या मला जरूर विचारा. आणि तुमच्या मनातला जो आता प्रश्न राहिला आहे उत्तर द्यायचा, तो म्हणजे सूर्यप्रकाशामध्ये तुम्ही किती वेळ जायला हवं खरं तर व्हिटॅमिन डीसाठी दररोज, किंवा त्यामध्ये काय काळजी घ्यायला पाहिजे सूर्यप्रकाशात जाताना. व्हिटॅमिन डीची डेफिशियन्सी असेल तर काय लक्षणं दिसतात, किंवा वर्षातनं किती वेळा चेक करायला पाहिजे व्हिटॅमिन डी. सप्लिमेंट्स कोणी घ्यायला पाहिजेत, कोणी नाही घ्यायला पाहिजेत, कुठली सप्लिमेंट्स घ्यायला पाहिजेत, म्हणजे तोंडाने घ्यायची सप्लिमेंट्स चांगली का इंजेक्शननी घ्यायची चांगली, हे प्रश्न अजून तुमचे अनुत्तरित आहेत मला माहिती आहे. पण या प्रश्नांची उत्तरं माझ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये मी घेऊन येते या सिरीजमध्ये. त्यामुळे या सिरीजमधले सगळे व्हिडिओ बघायला विसरू नका. एकूण एक व्हिडिओ यातला बघा, जेणेकरून तुमची व्हिटॅमिन डी लेवल तुम्हाला चांगली ठेवायला नक्की मदत होईल. चला आज इकडे थांबूयात. पुन्हा लवकरच भेटूयात पुढच्या मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता जस्ट फॉर हार्ट्सच्या यूट्यूब चॅनलवरती. धन्यवाद.